वाशिम जिल्ह्यातील धनज बुद्रुक येथील नागरिकांकरिता एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। धनज बुद्रुक या प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्राला लवकरच नवीन 108 रुग्णवाहिका आणि कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टर मिळणार आहेत। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण आश्वासन दिले आहे। वाशिम जिल्ह्यातील धनज बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्रात रुग्णांच्या सेवेकरिता 108 रुग्णवाहिका आणि कायमस्वरूपी एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे। या संदर्भात शुक्रवारी सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी, पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष सय्यद अब्रार, विशाल अगमे आणि नूरखा पठाण यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केलेत। या निवेदनाद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असल्याने तिचे तातडीने उद्घाटन करण्याची मागणी देखील करण्यात आली। यावर सकारात्मक प्रतिसाद देत मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांनी पुढील महिन्यात केंद्राला नवीन 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आश्वासन दिलेत। तसेच एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू असून लवकरच मुलाखतींच्या माध्यमातून कायमस्वरूपी डॉक्टरची नियुक्ती केली जाईल आणि हा प्रश्न कायमचा निकाली काढता येईल, असेही त्यांनी सांगितले। जिल्हा परिषद सीईओंनी दिलेल्या या आश्वासनामुळे धनज बुद्रुक परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। नवीन रुग्णवाहिका आणि एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध झाल्यास धनज बुद्रुक आणि परिसरातील हजारो रुग्णांना तातडीचे उपचार मिळणे सोपे होणार आहे। आता दिलेल्या आश्वासनानुसार पुढील महिन्यात रुग्णवाहिका कधी दाखल होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे।